त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजा त्याचबरोबर रुद्र गावातील इतर मंडळी हे सगळेजण दत्तूचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले असतात. गिरिजाने दत्तूला अग्निडाग दिलेला असतो आणि शपथ घेतलेली असते, जोपर्यंत इकडे तुमच्या खुन्याला तुमच्या मारेकऱ्याला मी शिक्षा देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करेल आणि तुमच्यावर हे जो काही अन्याय झाला आहे त्याला नक्कीच मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा ज्याने कोणी इथे घात केला आहे त्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं गिरिजा म्हणत असते. तर आता दुसऱ्या बाजूला हा खून झालेला आहे, त्यामुळे पोलीस कंप्लेंट ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आता पोलीस घरी आलेले असतात आणि पोलीस घरी आल्यानंतर आम्ही तपास सुरू केला आहे. लवकरात लवकरच दत्तूसोबत हे सगळं काय झालंय, कशा पद्धतीने झालंय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे शोधून काढण्याचा नक्की प्रयत्न करू. नागेश्वर म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जातीने लक्ष घाला. आमच्या व्याह्याला कोणी मारले ना, ही गोष्ट आम्हाला ताबडतोब समजायला हवी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब गिरिजाला काही प्रश्न विचारतात आणि ते म्हणत असतात, ते सगळं काही खरं आहे, पण मला एक गोष्ट सांगा गिरिजा, तुम्ही एवढ्या रात्री असं बाहेर एकट्याच का बरं गेल्या होत्या? म्हणजे तुमचं नुकतंच लग्न झालं आहे, एवढा अंधार एवढी रात्र काळोखाची असताना तुम्ही अशा एकट्याच भेटायला गेल्या. नेमकं काय घडलं होतं असं? आणि ते तुम्हाला असं काय सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही अशा एकट्याच तिकडे भेटायला गेल्या? त्यावर गिरिजा म्हणत असते, तेच तर समजत नाही ना साहेब, नेमकं काय झालं कसं झालं. खरं तर मला बाबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मला तुला भेटायचं आहे, ताबडतोब ये. म्हणूनच मी त्यांना ताबडतोब भेटायला गेली आणि एवढा उशीर झाला होता, त्यामुळे मी घरात कोणाला काहीच सांगितलं नाही. त्यावर नागेश्वर म्हणत असतात, तुम्ही पोस्टमार्टम केले का? त्यामध्ये काही सापडले का? त्यावर पोलीस म्हणत असतात, नाही आतापर्यंत तरी आम्हाला कोणत्याच गोष्टी हाती लागल्या नाही, पण आमचा तपास सुरू आहे. गिरिजा म्हणत असते, मला तेच तर समजत नाही, नेमकं काय झालं असेल. माझे बाबा असे कसे झाले असतील, त्यांना काय झालं असेल तेच तर मला कळत नाही. मी बाबांना भेटायलाच गेले होते तिथे. बाबा मला काहीतरी सांगणार होते, म्हणून त्यांनी मला तिथे भेटायला बोलवलं होतं. त्यावर पोलीस म्हणत असतात, मग तुम्हाला इकडे त्यांनी काही सांगितलं का? त्यावर ती म्हणत असते, नाही मला त्यांनी काहीच सांगितलं नाही. मला थोडासा तिथे गेल्यावर ओरडण्याचा आवाज आला आणि तेव्हा मी त्या दिशेला धाव घेतली आणि समोर हे सगळं दृश्य मला दिसलं. असं म्हणून आता गिरिजा रडायला लागलेली असते. तेव्हा मात्र पोलिसांना म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, पण माझ्या बाबाला कोणी मारलं, माझ्या बाबांसोबत काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही शोधून काढा. तेव्हा वासंती तिला आधार देते आणि रडू नको असं सांगत असते. सुद्धा खूप रडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, तायडे आपल्या बाबांना काय झालं असेल ग, काय झालं असेल, कोणी आपल्या बाबांना मारलं असेल ग, आपले बाबा आपल्याला का बरं सोडून गेले असतील, असं तो आता गिरिजाला म्हणत असतो. तेव्हाच इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, ते आमचे व्याही आहेत आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा आमच्या व्याह्याला न्याय मिळालाच पाहिजे इन्स्पेक्टर साहेब. आता मोनू म्हणत असतो, तायडे मी घरी कसा जाऊ ग एकटा. तेवढ्यातच गिरिजा म्हणत असते, अरे मोनू, पण आता इकडे रुद्र आलेला असतो. रुद्रच्या हातामध्ये मोनूची बॅग असते, स्कूल बॅग असते, कपड्यांची सुद्धा बॅग असते आणि तो घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो, एक मिनिट मोनू, तुला इथून कुठेही जाण्याची काहीच गरज नाही आहे, तू इथेच राहणार आहेस. हे बघ, इथूनच शाळेत जाणार आहेस आणि तू इथेच राहणार आहेस. तू तुझ्या ताईजवळच राहणार आहेस. ताई असताना तुला कुठेही जाण्याची अजिबात गरज नाही, असं इकडे त्यानं सांगितलेलं असतं. तेव्हा नागेश्वर रुद्रचं कौतुक करतात आणि म्हणतात, वा चिरंजीव, खरंच आज तुम्ही हे खूप चांगलं केलेलं आहे. आज आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटते. तुम्ही इथे ह्या मुलाला ठेवून घेण्याचा विचार केला ना, यामध्ये सगळं काही आलं आहे. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला उर्वशी आणि निशाला खूप राग येत असतो. निशा म्हणत असते, काय गं मावशी, आता हा मोनूसुद्धा इथेच राहणार आहे का? एकतर त्याचा बाप मेला आणि आता हा इथेच राहणार आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही,
तो गिरिजाचा बाप नेमका मेला कसा, काय झालं कसं हेच कळत नाही. ह्या गिरिजाला आपण घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, तर आता हा मोनूसुद्धा इथे येऊन राहणार आहे का? झालं मग कल्याण, त्या गिरिजासोबत हा सुद्धा इथे राहणार आहे. तो तर दत्तू कसा मेला आणि काय मेला, एवढ्या रात्री त्याला कोणी मारलं असेल तेच कळत नाही. तेवढ्यातच बाजूला इकडे प्रभास जागाच असतो आणि तो हे सगळं काही बोलणं ऐकत असतो. तेव्हा प्रभास मनामध्येच विचार करतो, बहुतेक ना ते दत्तूला कॉन्ट्रॅक्ट सापडलं असावं आणि दत्तूला कॉन्ट्रॅक्ट सापडलं असावं आणि त्यामुळेच इकडे आता नागेश्वरनी दत्तूला संपवलेलं आहे. नागेश्वरनी दत्तूला मारून टाकलेला आहे. नाही नाही नाही, असं कसं झालं? ती पोरगी आता पुन्हा पोरकी झाली का? नाही 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 नाही, असं व्हायला नको होतं. असंच इथे आता तो बोलत असतो. त्यावर उर्वशी म्हणत असते, बघ तर आता हा रुद्रसुद्धा इथे घेऊन आलेला आहे त्या मुलाला. अगं मावशी, ते सगळं ठीक आहे, पण आपण आता हे सगळं कसं हँडल करणार आहोत? ही काही कमी होती का? तर तो मोनूसुद्धा आपल्या डोक्यावर येऊन बसतोय. तर आत्ता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मोनू गिरिजाच्या मांडीवर झोपलेला असतो आणि रडत असतो. तो म्हणत असतो, तायडे तायडे, का गं आता आपले बाबा आपल्याला सोडून गेले असतील? कुठे शोधायचं गं आपल्या बाबाला आता आपण? काय करायचं? त्यावर गिरिजा म्हणत असते, मोनू तू रडू नकोस ना. तेव्हा इथे रुद्र येतो आणि रुद्र मोनूला म्हणत असतो, हे बघ बाळा, असं रडायचं नाही आहे ना. असं रडून कसं चालेल? हे बघ, बाबा सोडून गेलेत मान्य आहे, पण आता मी आहे, त्याचबरोबर तुझी ताई आहे, आम्ही आहोत ना तुझ्याजवळ. त्यामुळे तुला रडायची आणि काळजी करण्याची अजिबात गरज नाही. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही नीट होणार आहे. तू काळजी करू नकोस आणि रडू तर अजिबात नकोस. असं सुद्धा आता इकडे तो त्याला सांगण्याचं काम करत असतो. तेवढ्यातच आता गिरिजा मात्र इकडे रुद्रकडे पाहतच असते. तिला आज खूप आनंद झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नागेश्वर पूर्ण घाबरलेला असतो. नागेश्वरला खूपच जास्त भीती वाटत असते. नागेश्वर इथे विचार करत असतो की नाही नाही नाही, नेमकं दत्तूला काय समजलेलं होतं? तुम्हाला सांगू का सुभानराव, दत्तू ना त्या दिवशी जागरण गोंधळा दिवशी माझ्या खोलीमध्ये गेला होता आणि माझ्या खोलीमध्ये गेल्यानंतर तो बराच घाबरलेला होता. मला पूर्ण खात्री आहे की आता ते कॉन्ट्रॅक्ट त्यानेच घेतलेलं आहे. त्यावर तो सुभानराव म्हणत असतो, खरंच तुम्हाला असं वाटतंय की ते जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते नक्की त्या दत्तूलाच मिळालेलं आहे? तेवढ्यातच आता इकडे तो म्हणत असतो, हो, माझा पूर्ण विश्वास आहे की ते कॉन्ट्रॅक्ट दत्तूकडेच असणार आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या दत्तूने इथे आमच्या सुनबाईला नेमकं काय सांगितलेलं असेल? त्या दत्तूने एवढ्या रातच्याला इथे त्या पोरीला मंदिराजवळ भेटायला का बरं बोलवलं असेल? नेमकं त्याच्या हाती असं काय लागलं होतं? आणि आता आमच्या सुनबाईला काय आणि किती माहिती हे शोधावं लागेल. तेवढ्यातच सुभानराव म्हणत असतात, मला एक गोष्ट सांगा, पण त्या गिरिजा बहिणीला जर पोलिसांचा धाक दाखवला आणि जर पोलिसांचा धाक दाखवून हे सगळं सत्य काढून घेण्याचा प्रयत्न केला तर जमेल का? तेवढ्यातच तो म्हणत असतो, नाही नाही, अजिबात नाही, पोलिसांचा धाक वगैरे अजिबात दाखवायचा नाही. तेवढ्यातच इकडे आता रुद्र म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा गिरिजा, तुम्ही तुम्ही इकडे एवढ्या रात्री का गेला होतात बाहेर? म्हणजे कशासाठी गेला होतात, मला काही कळेल का? अहो, एवढ्या रात्री जर तुम्हाला बाहेर जायचं होतं तर तुम्ही त्या गोष्टी मला सांगू शकत होतात ना. तेवढ्यातच आता गिरिजा म्हणत असते, त्याचं काय झालं ना, खरं तर बाबांचा खूप उशिरा फोन आला आणि त्यानंतर त्यांनी मला अशा ठिकाणी भेटायला बोलवलं. तेव्हा मला काहीच कळलं नाही आणि मग मला सांगा तिथे गेल्यावर नेमकं काय काय झालं? त्यावर गिरिजा म्हणत असते, मी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर मंदिराजवळ मी पाहिलं, पण मंदिराजवळ पाहिल्यानंतर मला मात्र तिथे काहीच दिसलं नाही. मला कळलंच नाही नेमकं काय चाललं आहे आणि काय नाही. तर त्यावर लगेच आता आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, खरं सांगू का, मी मंदिराजवळ गेले आणि एक आवाज आला, ए पकडा त्याला, ए पकडा त्याला. तेव्हा मी धावतच आता त्या आवाजाच्या दिशेने गेले आणि त्या आवाजाच्या दिशेने गेल्यावर समोर ते सगळं काही झालं. तर आता मात्र हे सगळं काही सांगितल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर म्हणत असतो, नाही, पोलिसांचा धाक नको. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, पोलिसांना ही जी काही केस आहे ना ती इथे क्लोज करायला सांगा. असं सांगायला सांगा की एखाद्या वाटसरूकडून त्याचा इथे खून झाला आहे, वाटसरूकडून त्याला इथे आता त्याला मारलं आहे, हे सगळं तुम्ही सांगा, असं सांगण्यात आलेलं असतं. तेवढ्यातच आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका,
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मी तशाच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि एक काम करा, ही जी काही केस आहे ना, ती ताबडतोब क्लोज करून टाका. काहीतरी कारण द्या आणि काहीतरी कारण देऊन ही केस क्लोज करून टाका, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे मोनू मात्र खूप जास्त रडत असतो. आता मोनू रडत असताना इकडे गिरिजा त्याला सावरण्याचा आणि शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो, हे बघ मोनू, रडू नकोस, रडून कसं चालणार आहे, आम्ही आहोत ना सगळेजण, आणि तू असं रडून खचून जाणार नाही आहेस. तेवढ्यातच आता इकडे गिरिजा म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला खरं तर तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्ही आज जे काही आमच्यासाठी केलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी खरंच कोणीच करू शकलेलं नसतं. हे सगळं आज तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे मला खरंच तुमच्या मनापासून आभार मानायचे आहेत. तेवढ्यातच रुद्र म्हणत असतो, असं काय बोलताय गिरिजा, मी तुमचा कोणीच नाही आहे का, प्लीज असं बोलू नका ना, प्लीज शांत व्हा ना. आणि तसंही तो मोनू माझा कोणीच नाही आहे का, असं का बोलताय तुम्ही. गिरिजा मात्र त्याच्याकडे खूप रडवलेल्या चेहऱ्याने पाहत असते, कारण आज मात्र तिचा आधार कोणीच नसतं. ह्या स्वार्थी जगामध्ये, ह्या स्वार्थी दुनियामध्ये ती कशी आणि काय करणार आहे हे मात्र तिला काहीच माहिती नसतं. तेव्हा ती म्हणत असते, खरंच मी तुम्हाला ओळखण्यात चुकले, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही आज जे काही आमच्यासाठी केले ना, त्यामुळे मला खूप जास्त इथं बरं वाटतंय. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो काही दत्तू आहे, त्या दत्तूचा फोटो इथे लावलेला असतो. आणि दत्तूचा फोटो इथे लावल्यानंतर आता लगेचच इकडे सगळेजण तिथे असतात. नागेश्वर म्हणत असतो, खरं तर आमच्या वेह्यांबरोबर खूप चुकीचं झालेलं आहे. तेव्हा मोनू खूप रडत असतो. आता मोनू रडत असताना इकडे मात्र लगेचच जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, अहो चिरंजीव, बघा तर एकदा त्याचा चेहरा कसा सुकलेला झालेला आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना त्याला बाहेर कुठेतरी थोडंसं फिरून आणा. तेवढ्यातच आता रुद्र मोनूला घेऊन बाहेर जातो. खरं तर आता नागेश्वरला गिरिजासोबत बोलायचं असतं आणि गिरिजासोबत बोलायचं असल्या कारणाने तो आता इथे वासंतीला सुद्धा तिथून बाजूला जायला सांगत असतो. तो म्हणत असतो, म्हणजे खानाखुणा करतो आणि वासंती बिचारी ती सुद्धा तिथून निघून जाते. आता वासंती तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजा फोटोकडे पाहते आणि रडायला लागलेली असते. आता फोटोकडे पाहून रडणारी जी काही गिरिजा आहे तिच्या जवळ जातो नागेश्वर आणि तिला म्हणत असतो, हे बघा सुनबाई, ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या खरंच खूप जास्त विचित्र झालेल्या आहेत, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जो काही आपला हा आहे, म्हणजेच जो आपला इथे दत्तू आहे, दत्तूला न्याय मिळवून देण्याचं काम मी पूर्णतः करणारच आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे दत्तूला न्याय मिळेलच. पण मला एक गोष्ट सांगा सुनबाई, तुम्ही एवढ्या रात्री म्हणजे तिकडे का आणि कशासाठी गेला होता बरं? नेमकं काय विषय होता ते मला काही कळेल का? म्हणजे कशासाठी गेला होतात? बघा ना, एवढ्या उशिरा तुम्ही तिथे गेलात आणि त्याचबरोबर तुम्हाला मंदिरामध्ये दत्तूने भेटायला का बरं बोलवलं होतं? म्हणजे घरामध्ये तुम्ही कोणाला कोणत्याच गोष्टी सांगितल्या नाही म्हणून म्हणत आहे. आता मात्र मंदिरामध्ये तुम्ही भेटायला गेला होतात, ही गोष्ट मात्र आता गिरिजाला नागेश्वरकडून समजलेली असते. तेव्हा गिरिजा विचार करायला लागते, ही गोष्ट तर मी अजून तरी कोणालाच सांगितली नाही की बाबांनी मला मंदिरामध्ये भेटायला बोलवलं आहे. हां, बाबांनी भेटायला बोलवलं हे मी बोलली, पण मंदिरामध्ये भेटायला बोलली नाही, हे कसं कसं शक्य आहे? मग ह्या गोष्टी ह्यांना कशा समजल्या? असा सुद्धा इकडे आता ती विचार करू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही गिरिजा आहे ती गिरिजा इकडे नागेश्वरला म्हणत असते, एक मिनिट, बाबांनी मला मंदिरामध्ये भेटायला बोलवलंय ही गोष्ट तर इथे मी पोलिसांना सुद्धा सांगितली नाही. मग ही गोष्ट तुम्हाला कशी काय माहिती आहे की बाबांनी मला मंदिरामध्ये भेटायला बोलवलंय म्हणून? तुम्हाला कसं माहिती की बाबांनी मला मंदिरामध्ये भेटायला बोलवलंय? बाबांचं आणि माझं फक्त फोनवर बोलणं झालं होतं. ही गोष्ट आत्तापर्यंत मी कोणासोबतसुद्धा बोलली नाही. नाही पोलिसांना सांगितलंय, नाही अजून कोणाला सांगितलंय. मग मला एक गोष्ट सांगा, ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती?
आता मात्र इकडे नागेश्वरला काय बोलावं आणि गिरिजाने ह्या विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे त्याला समजत नसतं. ती म्हणत असते, बोला ना, सांगा ना. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती की बाबा मला मंदिरामध्ये भेटायला येणार आहेत म्हणून? कारण ही गोष्ट तर मी कोणालाच नाही सांगितली, मग तुम्हाला कशी माहिती? असा प्रश्न आता गिरिजाचा असतो. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतात, अहो सुनबाई असं काय करताय? पण नागेश्वरला आता मात्र इकडे तो सगळा प्रकार डोळ्यासमोरून गेलेला असतो. कशा पद्धतीने त्याने दत्तूला मारलं, कशा पद्धतीने दत्तू तिथून पळत होता, कशा पद्धतीने त्याला दत्तूला हे सगळं सत्य समजलं होतं आणि त्यानंतर मी त्याचा खून केला, हे सगळं त्याला आठवत असतं. तेवढ्यातच आता तो म्हणत असतो, असं काय करताय सुनबाई? अहो तुम्हीच तर नाही का सांगितलं मगाशी. बघा काय झालं आहे ना, तुम्ही ना तुमच्या वडिलांच्या टेन्शनमुळे ना इथे विसरायला होतं आहे तुम्हाला. तुम्ही एवढं टेन्शन आणि एवढा सगळा लोड घेऊ नका बरं. जरा तरी व्यवस्थित हे करा बरं, तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष द्या बरं. हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या व्याह्याला, तुमच्या बापाला ज्याने कोणी मारले ना त्याला न्याय मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. हे जरी झालं ना तरीसुद्धा इथे दत्तूला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळालीच पाहिजे. मी देवाकडे लगेचच प्रार्थना करणार आहे. काळजी करू नका सुनबाई तुम्ही. असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आणि त्याचबरोबर तब्येत सांभाळा, मोनूकडे लक्ष द्या. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण हे सगळं सत्य ताबडतोब शोधून काढू, असं सुद्धा आता इकडे तो मुद्दामच बोलत असतो. पण प्रेक्षकांनो इकडे मात्र गिरिजाला संशय आलेला असतो बरं का. कारण हा मंदिराची भाषा बोललेला असतो आणि त्याचबरोबर नागेश्वरचे आत्तापर्यंतचे रंग ढंग हे सगळं काही तिला समजलेलं असतं. असं म्हणूनच आता इकडे तो तिच्यासमोर हात जोडतो आणि डोक्यावर हात सोडून तिथून निघून जात असतो. गिरिजा मात्र एक अक्षरसुद्धा इथे बोलत नाही. तो फक्त म्हणत असतो, सुनबाई तुम्ही काळजी करू नका. आपण ताबडतोब इकडे त्या गुन्हेगाराला शोधण्याचा प्रयत्न करू. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे तो गुन्हेगार सापडलाच पाहिजे. दत्तूला कोणी मारलं कोणी नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधून काढणार आहोत, असं सुद्धा नागेश्वर बोलतो आणि तिथून निघून जातो. त्याचबरोबर गिरिजा विचार करायला लागलेली असते की हे सगळं काय आहे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत? मला काही चुकीचा इथे भास होतोय का? किंवा इथे मला काहीतरी वेगळं कळलं आहे का? मी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेली आहे का? मला कळत नाही नेमकं काय आहे ते, असा इथे ती विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच कमाल आणि धमाल असणार आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो इकडे आता जो काही रुद्र आहे तो गिरिजाला म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी नवरा म्हणून माझी सगळी कर्तव्ये पार पडेल, पण नवऱ्याचा हक्क मी तुमच्यावर कधीच लादणार नाही किंवा नवरा म्हणून तुम्हाला कोणतीही बंधने मी घालणार नाही आहे. फक्त माझं मी सगळं काही कर्तव्ये पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असं आता इथे तो बोलत असतो. तर आता संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी सगळीजणं जेवायला बसलेली असतात आणि सगळीजणं जेवायला बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जी काही गिरिजा आहे ती मात्र नागेश्वरच्या समोर त्याला जेवण वाढत असते आणि ती म्हणत असते, माझ्या लाडक्या सासऱ्याला त्यांच्या आवडीचं हे गरमागरम जेवण, माझ्या लाडक्या सासऱ्याला ही गरमागरम पुरणपोळी, असं ती म्हणत असते आणि नागेश्वरला कळत नाही. कारण गिरिजाने एक चिठ्ठी दिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ईश्वर साहेब, आपण जेव्हा पहिल्या वेळेस जिथं भेटलो होतो ना तिथेच मला तुमच्यासोबत भेटायचं आहे. तुमच्याशी मला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यामुळे मला तुम्ही आपण ज्या ठिकाणी भेटलो होतो त्याच ठिकाणी तुम्ही पुन्हा मला भेटायला या, असं सुद्धा इथे आता जी काही गिरिजा आहे ती इथे बोलत असते आणि तिने ती जी काही चिठ्ठी आहे ती चिठ्ठी इथे आता लिहून दिलेली असते. तेव्हा मात्र नागेश्वरला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात की आता नेमकं गिरिजाने मला त्या ठिकाणी का आणि कशासाठी भेटायला बोलवलं असेल. तर आत्ता आपण पाहतो की इकडे ज्या सांगितलेल्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने इथे आता जो काही नागेश्वर आहे तो आलेला असतो. तो आल्याबरोबर इथे आता एका झाडावर धोका असं लिहिलेलं असतं, दुसऱ्या झाडावर खून असा शब्द लिहिलेला असतो. नागेश्वर एक एक करून ते कागद गोळा करत असतो. तर तिसऱ्या झाडावर लिहिलेलं असतं विश्वासघात. हे सगळं काही लिहिल्यानंतर आपण पाहतो की समोर आता गिरिजा उभी असते
आणि तेव्हा नागेश्वर तिच्याकडे धावतच येतो आणि तिला विचारत असतो हे सगळं काय आहे. त्यावर ती म्हणत असते, विश्वासघात केलास तू, विश्वासघात नागेश्वर साहेब. कारण हे कॉन्ट्रॅक्ट पेपर मला मिळालेले आहेत. ह्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमुळे तू माझ्या बाबाचा खून केला आहेस. ह्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमुळे तू माझ्या बाबाला मारून टाकलेला आहेस नागेश्वर. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की नागेश्वरला आता खूपच मोठा धक्का भेटलेला असतो आणि गिरिजाकडून हे सगळं काही पाहायला तिला ऐकायला त्याला मिळालेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टीला नागेश्वर कसा सामोरं जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा नशीबवान.